केलेत असेल आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट या पाठातील सब किंगडम क्रिप्टोगॅमी आणि क्रिप्टोगॅमीचे परत त्याचे 3 डिव्हिजन आहेत. त्याच्यापैकी सेकंड डिव्हिजन आपण पाहणार आहोत, ब्रायोफायटा. Bryophyta, the plant involved in the Bryophyta, they may be green, soft carpet grow. They are grow on old walls, bricks, rocks in a rainy season. म्हणजे ब्रायोफायटा या विभागामध्ये मोडणाऱ्या वनस्पती या हिरव्या गालिच्या सारख्या जुन्या भिंती, जुने विठा आणि खडक यावर पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रामुख्याने वाढलेले दिसतात. आता यांचे कॅरेक्टर्स, ब्रायोफायटा या डिव्हिजनमध्ये मोडणाऱ्या वनस्पती कोणते कोणते गुणधर्म असतात त्या पहा. दीज ग्रुप्स ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲम्फिबियन्स. या ब्रायोफायटा या डिव्हिजनमध्ये मोडणाऱ्या वनस्पती या ॲम्फिबियन्स असतात. इट मीन दॅट दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर द प्रोडक्शन. म्हणजे ॲम्फिबियन का म्हटलंय तर या वनस्पती प्रामुख्यानं ओलसर मातीमध्ये वाढतात, परंतु त्यांच्या प्रजननासाठी कशाची पाण्याची आवश्यकता असते, म्हणून यांना ॲम्फिबियन असे म्हणतात. सेकंड, दीज प्लांट्स आर थॅलॉइड्स, मल्टीसेल्युलर अँड ॲटोट्रॉपिक. म्हणजे या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात. तिसरं कॅरेक्टर्स, दे प्रोड्यूस स्पोर. म्हणजे त्यांच्यामध्ये दे रिप्रोड्यूस्ड बाय द स्पोर फॉर्मेशन, म्हणजे त्यामध्ये प्रजनन हे बीजाणूंच्या निर्मितीतून होते. चौथं कॅरेक्टर, प्लांट बॉडी इज फ्लॅट, रिबन लाईक, लॉंग. या गटातील वनस्पती चपट्या आणि रेबिनेसारख्या लांब असतात. पाचवं कॅरेक्टर, ट्रू रूट्स, स्टेम, लीव्ज आर नॉट प्रेझेंट बट they have stem-like, leaf-like parts or root-like rhizoids. म्हणजे या वनस्पतीमध्ये खरे रूट, स्टेम आणि लीव्ज असे अवयव नसतात, परंतु त्यांच्यासारखी रचना असणारे म्हणजे स्टेम लाईक, लीफ लाईक रचना असणारे भाग असतात. त्याचबरोबर मुळासारखे रचना असणारा भाग असतो, त्याला म्हणायचं मुलाभ असे म्हणतात. सिक्स कॅरेक्टर, दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ द वॉटर अँड द फूड. म्हणजे या गटामध्ये मोडणाऱ्या वनस्पतीमध्ये स्वतंत्र असा ठराविक अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या उती नसतात. आणि यांचे उदाहरण आहेत मॉस, मार्केशिया, अँथ्रोसिरॉस आणि रिक्शिया. मॉस, मार्केशिया, अँथ्रोसिरॉस अँड रिक्शिया. डिव्हिजन थर्ड, टेरिडोफायटा. आपलं चाललं सब डिव्हिजन क्रायटोगॅमी. क्रिप्टोगॅममध्ये डिव्हिजन 3 आहेत. त्याच्यापैकी डिव्हिजन टेरिडोफायटा. आता टेरिडोफायटा या गटामध्ये मोडणाऱ्या वनस्पती. Plant of this group have well developed root, stem and leaves. टेरिडोफायटा या विभागात मोडणाऱ्या वनस्पती यामध्ये पूर्ण विकसित रूट, खोड आणि पाने असतात. Plant of this group have well developed root, stem and leaves. सेकंड कॅरेक्टर या विभागात मोडणाऱ्या वनस्पतीमध्ये, these plants have separate tissues for conduction of food and
वॉटर. म्हणजे या वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या स्वतंत्र अशा ऊती असतात. बघा, these plants have separate tissue for conduction of food and water. Third character, these plant does not bears flowers and fruits. या वनस्पतींना फुले किंवा फळे येत नाहीत किंवा धारण करत नाहीत. These plant does not bear flowers and fruits. Fourth character, they reproduce by the spore formation along the back surface of the leaves. मग यांचं प्रजनन हे बीजाणूंच्या निर्मितीने होतो आणि हे बीजाणू त्या पानाच्या बॅक साईडला असतात. पापा, they reproduce by the spore formation along the back surface of the leaves. पाचवा कॅरेक्टर पहा, these plant reproduce asexually by the spore formation and sexually by the zygote formation. म्हणजे या वनस्पती प्रामुख्यानं अलैंगिक पद्धतीने आणि झायगोट निर्मितीतून म्हणजे सेक्शुअली झायगोट निर्मितीतून यांचं प्रजनन म्हणजे उत्पादन होतं. एक्झाम्पल्स, फर्न्स लाईक नेफ्रोलिपिस, मार्शेलिया, ॲडंटम, इक्युशेटम, लाइकोपोडिया. ह्याचे उदाहरण, फर्न लाईक द नेफ्रोलिपिस, मार्शेलिया, ॲडंटम, इक्युशेटम, लाइकोपोडिया. आणि हे फर्न या टाईपमध्ये असते. सब किंगडम फॅनोरगॅम. त्याच्या अगोदर पाहिला आपण सब किंगडम क्रिप्टोगॅम. आता फॅनोरगॅम म्हणजे बीजपत्री वनस्पती. त्याच्यामध्ये प्लांट विच have special structure for the reproduction and they can produce the seeds. Such plants are called phanerogam. Phanerogam ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी ठराविक अवयव असतो आणि या वनस्पतींना बिया येतात, यांना बीजपत्री वनस्पती किंवा फॅनोरगॅम्स असे म्हणतात. याचे कॅरेक्टर्स, आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड. या वनस्पतीमध्ये प्रजनन झाल्यानंतर बिया तयार होतात. सेकंड कॅरेक्टर, सीड कंटेन्स द एम्ब्रिओ अँड सीड स्टोअर द फूड. बघा, सीड कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोअर द फूड. या बियामध्ये प्रामुख्यानं भ्रूण आणि भ्रूणाच्या वाढीसाठी आवश्यक असणारं अन्न साठवलेलं असतं. थर्ड कॅरेक्टर, ड्युरिंग जर्मिनेशन द स्टोअर्ड फूड इन द सीड इज युज्ड फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. बघा, ड्युरिंग जर्मिनेशन द स्टोअर्ड फूड इन सीड इज युज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. म्हणजे बियाच्या बीजांकुरणाच्या वेळी बियाचं बीजांकुरण होत असताना त्या बीजांकुरांची वाढ होत असताना सुरुवातीला या सीडमध्ये साठवले म्हणजे बियामध्ये साठवलेले अन्न त्याच्या वाढीसाठी उपयोगी पडतं. फॅनोरगॅम्स आर क्लासिफाईड इनटू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आता उपसृष्टी फॅनोरगॅम आहे, तिचे परत वर्ग पडतात. काय? जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी आणि अवृत्त बीजी. त्याचा पहिला डिव्हिजन आता विभाग 1, जिम्नोस्पर्म. जिम्नोमेन्स नेकेड आणि स्पर्मा म्हणजे शीड. जिम्नो म्हणजे नेकेड, स्पर्मा म्हणजे शीड. म्हणजे ज्या बियाच्या वरती आवरण नाही म्हणजे फळधारणा, फळ त्याच्यावर आच्छादित नाही असं म्हणजे जिम्नोस्पर्म. आता कुठलं बोलले? दीज प्लांट आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड वुडी. मग या वनस्पती ह्या प्रामुख्यानं
बहुवार्षिक किंवा वार्षिक आणि सदाहरित आणि काष्ठमय रचना असणारे शरीर असतं. स्टीम्स आर विदाउट ब्रँचेस, या वनस्पतींना शाखा किंवा फांद्या नसतात. लीव्ज फॉर्म अ क्राउन, म्हणजे मुकुटासारखा पानाची रचना असते. प्लांट बिअर्स मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ द सेम प्लांट. बघा, प्लांट बिअर्स मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट, म्हणजे या वनस्पतींची नर व मादी फुले ही एका झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपत्रावर असतात. पाचवा कॅरेक्टर, सीड्स ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग, या बियावरती नैसर्गिक असं आवरण नसते. बघा, सीड्स ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. एक्झाम्पल, सायकस, पिशिया, थुजा, याला मोरपंखी म्हणायचं आहे. दुसरं पायनस, याला देवदार. बघा परत एक्झाम्पल काय, सायकस, पिशिया, थुजा आणि पायनस. डिव्हिजन सेकंड, अँजिओस्पर्म, अवरक्तबीजी. अँजिओ मीन्स कव्हरिंग, स्पर्म म्हणजे शीड, म्हणजे ज्या बियावरती आवरण आहे अशा वनस्पतीचा विभाग हा. पहा, डिव्हिजन सेकंड, अँजिओस्पर्म. अँजिओ मीन्स कव्हरिंग अँड स्पर्म मीन्स शीड. पहा, मग या वनस्पती कुठल्या या वनस्पतीचे गुणधर्म. एक, फ्लावर्स ऑफ दिस प्लांट हॅव रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजे या वनस्पतीमध्ये येणारी फुलं ही त्यांचे प्रजनन अवयव किंवा अंग आहे. फ्लावर्स डेव्हलप इनटू फ्रूट अँड सीड्स आर फॉर्म्ड विदिन द फ्रूट. फ्लावर डेव्हलप्स इनटू फ्रूट्स अँड सीड्स आर फॉर्म्ड विदिन द फ्रूट, म्हणजे या वनस्पतींना येणारी फुले यांचं रूपांतर फळामध्ये होतं आणि फळामध्ये बिया धारण झालेल्या असतात किंवा बियांची निर्मिती झालेली असतात किंवा बियावरती फळाचं आवरण असतं. थर्ड कॅरेक्टर, अँजिओस्पर्म आर डिवायडेड इनटू अगेन टू क्लास, म्हणजे या अँजिओस्पर्म याचे परत दोन वर्ग पडतात. मोनोकॉटिलेडॉन अँड डायकॉटिलेडॉन, म्हणजे एकदल आणि द्विदल. डायकॉटिलेडॉन प्लांट सीड्स कॅन बी डिवायडेड इनटू टू इक्वल हॅल किंवा टू इक्वल पार्ट. इट मीन दॅट ज्या वनस्पतीच्या बियांचे दोन सारखे भाग होतात त्यांना द्विदल किंवा डायकॉट असे म्हणतात. तर मोनोकॉट, सीड्स कॅन नॉट बी डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट, ज्या बियांचे दोन समान भाग होत नाहीत किंवा त्याच्यामध्ये हॅल नाही अशा वनस्पतींच्या बियांना म्हणायचं मोनोकॉट. अशा प्रकारे अँजिओस्पर्मचे दोन क्लास आहेत.